चालू चालू इकडे जायचं चालू ठेवा ना. याच्यात नाही दिसणार नाही दिसणार बाकी नाही दिसणार. याच्यात बरोबर दिसतं. चालू केलं ना याच्यात बघा. चालू झालं. चालू झाला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सच्चिदानंद रामदास भगवान की जय, सर्व संतन की जय. मागील मुमुक्षु जे होते ते ऐसिया जानोनी माते, कर्मे केली समस्ते धनुर्धरा, परी ते विजय जैसी दग्धली, जुगवताच फिरली, तैसेच कर्मे परितया झाली मोक्ष हेतू. ज्ञानेश्वरी अध्याय 4 आणि ओळी क्रमांक 82 आणि 83. या हितगुजानिमित्त परिहार देणं महत्वाचा असा की जवळजवळ लॉकडाऊनच्या काळामध्ये 4 महिन्यापासून हा उपक्रम चालू आहे. त्यामुळं आयोजकांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. विशेषतः विवेक महाराज भोर यांनी जी ही योजना तयार केली त्यांना मनापासून धन्यवाद देतो. योजनेचा जो हेतू आहे तो साधकांना त्या पारमार्थिक विषयामध्ये जास्तीत जास्त उन्नत करावं हा हेतू आहे. वास्तविक पाहिलं तर इथं ना महाराजांचं महत्व आहे ना कोणाचं महत्व आहे. वास्तविक पाहिलं तर त्या पारमार्थिक विषयापासून साधक या लॉकडाऊनच्या काळामध्ये दुरावला जाऊ नको म्हणून हे उपाययोजना केलेले आहे. त्यामुळं आजचं हे पुष्प माझ्याकडे आलेलं आहे. बघूया संत महात्मे श्रीपाद बाबा रामदासबाबा जशी बुद्धी देतील त्या पद्धतीने ते विवेचन करण्याचा प्रयत्न करू. कारण बालक बोबडा बोली, वाकुडा विचुका पावली, चोज करुणी माऊली विजय देवी. सांगण्याचा मुद्दा एकच की माऊलीचं जे प्रतिपादन आहे त्याचा हेतू तुम्ही आम्ही समजून घेतला पाहिजे. निवळ ओव्या पाठ करून जमणार नाही. तर त्या ओवीचा जो लक्षार्थ आहे तो तुमच्या माझ्या लक्षात येण्यासाठी त्याची योजना आहे. योजना ती कार्यान्वित झालीच पाहिजे. माऊली ज्ञानोबा काय सांगतात, मागील मुमुक्षु जे होते म्हणजे जे पाठीमाग परमार्थ करीत होते. मग आता कुठपासून तर माऊली ज्ञानोबा स्वतः सांगतात का जे आद्य गुरु शंकराचार्यांनी जी परंपरा अवलंबली त्याच पद्धतीने सच्चिदानंद निवृत्तीदादा यांच्या कृपेने मी हे जे काही बोलतो आहे ते. वास्तविक पाहिलं तर माऊलींनी कसल्याही प्रकारची मोडतोड त्यामध्ये केली नाही. तुम्ही म्हणाल कसं, तर स्वतः माऊली पूर्व देतात, वेद मार्गे मुनी गेले तेची मार्गी मी चालिलो, नकळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो, चालता धनुर्धरा तरंगा कार्य हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचे द्वैत अवघे निरसलो, धर्म जागो निवृत्तीचा. त्याच्यात स्वतःकडे महत्व घेतलं का? मुळीच नाही.
मग त्यांनी सांगितलं वेद मार्ग मुनी गेले, मुनी सुद्धा वेदांच्या मार्गाने गेले, मुनींनी स्वतःचा मार्ग तिथे केला नाही. आणि हरिपाठात त्याचा सार सांगितला, मनोमार्गे गेले आणि ते त्याची मुकली. त्यांनी स्वतःच मनाचा मार्ग इथं चालणारच नाही, नाही चालणार, नाही चालणार. माऊली ज्ञानोबाने स्वतः सांगतात. मग आता इथं सांगण्याचा उद्देश काय आहे? त्यांनी जसा पाठीमागून ओळ आली तशीच पुढे चालवली, तसं तुम्ही आम्ही सुद्धा जे आपल्या पूर्वजांनी म्हणजे संत महात्म्यांनी आपल्याच्या पाठीमाग जे 13 आधारस्तंभ आहेत त्यांच्या मार्गानुसार तुम्ही आम्ही जायला पाहिजे, हाच त्याचा गुह्यार्थ आहे. मागील मुमुक्षु जे होते म्हणजे पाठीमाग जे संत महात्मे होते त्यांच्या मार्गावर अनुसरून तुम्ही आम्ही चालायला पाहिजे. मनाचे मार्ग नको. माऊलीनी तुम्ही म्हणाल एका बाजूने तुम्ही तसं सांगता आणि इकडे तर तुकोबारा सांगतात मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चालायचा. तुम्ही म्हणाल माऊलीने वाटा मोडल्या नाही का? अरे कोणत्या वाटा मोडल्या हे समजून घेणं गरजेचं आहे. ज्या संतांनी सांगितल्या त्या मार्गावरती जायला सांगितलं आणि ज्या विपरीत मार्ग होत्या, ज्या वाटा होत्या त्या मोडल्या. का ज्या सर्वसामान्यांच्या हिताच्या आड येणाऱ्या वाटा होत्या त्या माऊली ज्ञानोबरायांनी त्यांच्या संतांनी काय केल्या? तुकोबारायांनी सांगितलं झाडू संताचे मार्ग कशासाठी? आडराणी भरले जग. त्याच्यासाठी उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेव. आता उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेव म्हणजे नेमकं काय? तर ते जे संतांनी सार काढलं ते तुम्ही आम्ही काय करू? ग्रहण करू. नाही एवढं छातीटोपणे सांगितलं. सेवितो हा रस वाटितो आणि का? तर त्याच्यासाठी पथ्य सांगितलं ते पुढं पाहू आपण. पाठीमाग जे मुमुक्षु होते त्यांचा विचार करणं गरजेचं आहे. मनाचा मार्ग येथे चालणार नाही, नाही चालणार. ही जी मोडतोड केली काही काहींनी ती साधू सज्जनांनी वेळोवेळी अवतार घेऊन काय केलं? तू कामाने सोपी केली पाय वाट. कशासाठी? उतरावया भव सागर रे. या जनसामान्यांना हा भवसागर जर तरायचा असेल तर सोप्या मार्गाने गेले. कारण माऊली ज्ञानोबा सुद्धा सांगतात योगयाग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. योगाच्या मार्ग सर्वसामान्यांना आहे. मार्ग तो भगवंताच्या प्राप्तीसाठीच आहे, परंतु सर्वसामान्य त्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण मुळात परमार्थच अशा पद्धतीचा करायचा आहे की पुढचं त्याचं उत्तर आहे ना. ऐशिया जाणवणी माते. ऐशिया जाणवणी माते म्हणजे नेमकं कसं? तर ते समजून घेण्यासाठी अगोदर संप्रदाय जो आहे तो नीट समजला पाहिजे. संप्रदायात जर काही मिक्स झालेला असेल तर मग ती पाऊल वाट पुढे जाऊ शकत नाही. कारण आहे तिथं अडचणी खूप वाढतील. तिथं तो मार्ग अडचणी खूप वाढतील आणि आपल्याला तर सोपी पायवाट करून दिली. तुकोबारायांनी माऊली ज्ञानोबरायांनी नाथबाबांनी साधू सज्जनांनी काय केलं? सोपी पायवाट करून दिली. पण सोपी पायवाट करून दिली नव्हे. तुकोबाराय सुद्धा सांगतात मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते आणि तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. काय कारण? तर अनंत जन्मीचा गुंता तुम्हा मला काय करायचंय? उलगडायचं आहे.
आणि अनंत जन्मीचा उलगडा गुंता उलगडायचा असल्यामुळं तुम्हा मला मनोमार्गाने जाता येणार नाही. त्यातल्या त्या संप्रदायाला सुद्धा शुद्ध मार्ग. मग त्याच्यासाठी एकच पर्याय आहे, मिळाला ते शुद्ध पाहिजे आणि त्याचा तुम्ही आम्ही काय केला पाहिजे, पूर्णपणे अंगीकार केला पाहिजे. या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. मग आता प्रश्न आहे, तुम्ही आम्ही भाग्याचे की तुम्हा आम्हाला एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, पाच नाही, थेट मूळ पुरुष हंसापर्यंत तुम्हा आम्हाला मार्ग सांगता येतो. कारण देणाऱ्याने दात्याने इथपर्यंत पूर्णपणे दिलं की तुम्हा आम्हाला छाती ठोकपणे तिथं जाता येईल. विचार जर केला तर आपण ज्या कुळामध्ये जन्माला आलो त्याच्या 6व्या पुरुषाचं नाव सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही. एखादा विद्वान असू शकेल तर तो 5 पुरुषापर्यंत सांगू शकेल, 6व्या पुरुषाचं आपल्याला नाव सांगता येणार नाही. पण आपण एवढे भाग्याचे की संप्रदायाच्या दृष्टीने आपल्याला थोडे चिटके नाही तर मुळापासून सांगता येतं की मुळापासून माझ्यापर्यंत ते कसं आलं. त्याच्यामध्ये चढ उतार झाले नाही असं नाही, पण मी भाग्याचा की माझ्यापर्यंत ते बिनबोभाट आलं. कारण ज्यांनी दिलं त्यांनी कसं दिलं, उदार अंतःकरणाने दिलं. उदार अंतःकरणाने दिल्यामुळं ते मला प्राप्त झालं शुद्ध. मग एकच प्रश्न राहिला काय, तर समजून उमजून काही गोष्टी करायच्या आहेत. पारमार्थिक जो विषय आहे तो शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती या तिन्हींवर अवलंबून आहे. मग शास्त्रात जे आहे ते माझ्या संतांनी मला सांगितलं, जे संतांनी सांगितलं ते त्यांच्याच कृपेने मला अनुभवास आलं. मग एवढ्या गोष्टी जर माझ्या फिट बसलेल्या आहे तर आता माझ्याकडे राहिलं काय राहिलं, एकच गोष्ट राहिली, अरे बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट. पण त्याच्यासाठी अगोदर काय व्हायला पाहिजे, भ्रांती जायला पाहिजे. भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट. अरे जेणे भ्रांतीपासून हिरतले साधन सांगितलं त्यांनी, त्यासाठी गुरु वाक्य म्हणत होते. काय याला भ्रांती झालेली ना, ती भ्रांती हटवण्यासाठी काय केलं पाहिजे, गुरु वाक्य म्हणत होते. आणि काय केलं पाहिजे, निवळ धुतच नाही बसलं पाहिजे, आत्मस्वरूपी घातले आरोनिया. आता ही प्रक्रिया निवळ बोलण्याची आहे का, आत्मस्वरूपी घातले आरोनिया मुळीच नाही. कारण मुळात नाथबाबा सुद्धा सांगतात, हाती दे जे पदार्थ दृष्टी दावी जे साक्षात तैसा नोहेगा परमार्थ तोही सद्गुरुनाथ प्रबोधी शिष्या. आणि त्याच पद्धतीचं तुम्हाला मला जर ते क्लिअर कट मिळालेलं आहे. कारण तसं बोटानं दाखवू तुला रे घेरे अनुभवून गुरुच्या बोला. तसं बोटानं दाखवू तुला रे घेरे अनुभवून गुरुच्या बोला. अनुभव मग त्याच्यामध्ये नाथबाबा सुंदर गीत सांगतात, अजगळा लोंबते जाण मिथ्या भाषण ते स्तन या परी शुद्ध अंतःकरणावरून वृथा जाण उपदेश. जर अनुभवाला येत नसेल तर शेळीच्या गळ्याला जसे सड असतात त्या पद्धतीनं तो उपदेश ठरेल. म्हणून हे अनुभव येथे पाहिजे साचार, कोरडे ते बोल मानी कोण. अनुभव पाहिजे. तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण, शब्दांचे गौरव कामच नाही. मग त्यांनी ज्या पद्धतीने अनुभव घेतला नेमका कसा घेतला, तर तुम्ही आम्ही कसं झालं पाहिजे,
तर प्रत्येक संतांनी सांगितलं. अगोदर त्या अनुभवासाठी मग तुम्हाला मला अनुभव आला, पण पाहिजे तसा आलाय का? कसा? माऊली ज्ञानोबा सांगतात, तुम्हा आम्हाला अनुभव आला पाहिजे. कशा पद्धतीने? गवळणींना ज्या पद्धतीचा आला त्या पद्धतीचा. गवळणींना ज्या पद्धतीचा आला तशा पद्धतीचा अनुभव तुम्हा आम्हाला आला नाही का? साधू सज्जनांच्या कृपेने आला, नाही असं नाही, आला, पण तो कुठपर्यंत आला हा प्रश्न अनुत्तरित. माऊली ज्ञानोबा शब्द सांगतात, त्यासाठी मी गवळण झाले. गवळण होणं म्हणजे नेमकं काय बुवा? अनुभव आला म्हणजे गवळण झालं? मुळीच नाही, मुळीच नाही, मुळीच नाही. अनुभव पक्का मूर्ण या नाव गवळण. माऊली ज्ञानोबा सांगतात काय? त्यासाठी मी गवळण झाली. गवळण झाल्यानंतर मला त्या पद्धतीचा अनुभव आला. काय? यती कुळ माझे गेले हारपोनी, यती कुळ माझे गेले हारपोनी. आणि मग ती स्थिती झाली काय? श्रीरंगा वाचोनी. नीट ऐका, श्रीरंगा वाचोनी आणू नेने. बाकीच्यांनी किती सांगितलं तरी, किती वसिक वाल मज वेळो वेळा, किती वसिक किती जरी सांगितलं की आता थांबून घे. आपली गोष्ट अशी, बाबाने सांगितलं थांबून घे, मग थांबूनच घ्यायचं, पुन्हा प्रश्नच नाही. अरे नाही ना, नाही नाही. मुळात बाबा सांगायचे हे पारमार्थिक जे कार्य आहे ते कर्म करून नैष्कर्म स्थितीत जाण्यासाठी कार्य आहे. मग ती गोष्ट अनुभवाची, कर्म करून नैष्कर्म स्थितीत जाणे ही गोष्ट अनुभवाची. तर त्याच्या अगोदर आपण हा पाहू की यती कुळ माझे गेले हरपुनी, तिरंगा वाचुनी आणून. गवळण झाली माऊली ज्ञानोबराय. पण तुकोबारायचं काय झालं? तुकोबारायने सुद्धा सांगितलं, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त. आणि काय परिणाम झाला? भारवित्त विसरले, भारवित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. गवळण झाली तुकोबाराय. संतांनी गवळणी लिहिल्या नाही, प्रत्यक्ष गवळणी होऊन ते जे आलेले अनुभव आहे ते तुमच्या माझ्या पुढे काही मांडले. आणि मग माऊली ज्ञानोबा सुद्धा सांगतात, ऐश्या जाणवणी माते. भगवंत सांगतात, माऊली ज्ञानोबा सांगतात की अशा प्रकारे जाणून भक्ती केली, जाणून भक्ती केली. मग बाबा सुद्धा सांगायचे, रीत ही जाणत्यानी सांगावी का नेणत्यानी सांगावी? तर इथं व्यासपीठावरची मंडळी जाता अशी झाली की रीतीचा लवलेश बाजूला राहिला आणि नेणतेपणालाच परमार्थाची वाट चालू आहे. वास्तविक वाटता, वास्तविक पाहिलं तर इथं उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. त्यांनी सांगितलं, ऐसिया जाणोनी माते. कैस बा? कस? कोणती जाणीव? की भगवंताची आपल्या आत्मस्वरूपात होणारी जी जाणीव आहे ती जाणीव. ऐसिया जाणोनी माती. काय केलं? कर्म केली समजते धनुर्धारा. कर्म करायचे, कर्म करत असताना कर्म करून नैष्कर्म स्थितीत जायचे. मग कसं रे बुवा? तर त्याचे सोपा उपाय त्यांनी सांगितलं. कसं? तर त्याचं एकच प्रमाणे, ते कर्म करीत असताना सदोदित पुन्हा गवळणींचा विषय घेऊ. काय? चिरे चोळी त्या धुता विसरती, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्ण मूर्ती. कोणा नाठवे कोण कुळ, झाल्या तटस्थ सगळा नेत्रपाती. ओ ऐशा गोपिका त्या कामातुराणारी. पुन्हा गवळणींचा विषय आला.
त्या गवळणी कामधंदा तर करीत होत्या, पण त्यांचं लक्ष कुठं होतं? कुठं होतं लक्ष? त्या भगवंताकडे होतं. अरे भगवंताकडे लक्ष असताना सुद्धा त्यावेळेस त्यांची थोडीशी का होईना काय झाली, ती संभ्रम स्थिती झाली होती. एवढ्या परिपूर्ण असताना सुद्धा संभ्रम स्थिती व्हायचं काय कारण आहे? तर नकळत सात्विक अहंकारानं तिथं काय केली होती? उचल खाल्ली होती. सात्विक अहंकार. वास्तविकाला तर तो यायला पाहिजे. तुम्ही म्हणाल कसं? कसं? फक्त कर्माचा अहंकार नको, भक्तीचा अहंकार नकोय. त्यासाठी द्वैत जायला पाहिजे. म्हणून तुकोबारायासारख्यांनी माऊली ज्ञानोबाराया सुद्धा सांगतात काय? मी तुपन जाऊ दे दूरी, मी तुपन जाऊ दे दूरी, एकची घोंगडी पांघरुहारी, मी तुपन जाऊ दे दूरी. मग माऊली सांगतात काय? एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी मिळाचे. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैचे कीर्तन घडेल नाही. या कीर्तनाचा सुद्धा प्राचार्य आपला जास्त वेळ नाहीये. कीर्तन म्हणजे नाम संकीर्तन. काय? नाम संकीर्तन. द्वैताची झाडणी. द्वैत हारलं, तुमचं माझं हारलं, संतांची कृपा झाली. द्वैत गेलं, गेलं पण पुन्हा येण्याचा संभव आहे. पुन्हा येण्याचा संभव आहे. तर त्यासाठी तुकोबाराया सुद्धा सांगतात, माझी काय स्थिती झाली पाहिजे? काही ऐसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. तर ते जो ध्यास आहे, ती जी झुरणी आहे, ती प्रत्येकाला लागावी. आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं सोपा उपाय काय? तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, तो मज व्हावा, तो मज व्हावा. मागणी केली, पण त्याच्यासाठी देव जरी प्रसन्न झाला तर त्याच्याकडं काय मागावं याचे सुद्धा आपल्याला इतिहास. तुकोबारायांनी सांगितलं काय? आता दृष्टी पुढे ऐसाच तू राही, काय? जो मी तुझ पाहे पांडुरंगा, सदा माझे डोळा जड तुझे मूर्ती, रखमाईच्या पती सोयरी. त्याचा परिणाम ते गवळण झाले. सदा डोळे भरून या पाहिन तुझे मुख, त्याची मज सुख देई देवा. साधू संतांचा विचार करायचा आहे, त्यांनी कोणत्या मार्गाने देव आपलासा केला आणि आपल्याला जे साधन देव प्राप्तीचं मिळालेलं आहे त्याच्यामुळं आपण तरी काय करायला पाहिजे याचा जर मेळ बसला, याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. प्रश्नच नाही. देणाऱ्याने उदार अंतकरणाने तुम्हाला आम्हाला दिलं. फक्त असे आपण जे आहे ते पुड्या बांधून बसलो, पुड्या बांधून बसलो. पुड्या बांधून बसल्यामुळं मध्ये त्याचं काय झालं याच्याकडे मात्र आपलं लक्ष नाही. आणि म्हणून पुन्हा पुन्हा म्हणावंसं लागतं तर त्या गवळणीची जी स्थिती झाली काय? ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद, लागला नामाचा छंद, लागला नामाचा छंद, ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा
तुमच्या छंदाने तुमचं आमचं जे चित्त आहे ते भगवंताकडे काय झालं पाहिजे, अरे इतकं झालं पाहिजे, इतकं झालं पाहिजे, इतकं झालं पाहिजे. आता ती स्थिती वास्तविक पाहिजे तर बोलायला सोपी आहे. काय हृदय हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, वैत न मोडता केले आपण आईचे अर्जुना. ही स्थिती झालेली आहे, परंतु त्याच्या पुन्हा 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 त्याच्याकडे लक्ष नसल्यामुळं आपण थोडस दुरावत चाललेलं. वास्तविक पाहिलं तर गवळणींना सुद्धा मूळ पदावर यायचं आपल्याला, त्या गवळणींना सुद्धा हेवा निर्माण झाला होता. काय काय ग, भगवंत राधेलाच का मानतात? आम्ही तर त्याचं सतत ध्यान करतो, पण राधाच त्यांना प्रिय का? बरोबर आहे ना हो. ज्यावेळेस भगवंत गोकुळ सोडून मथुरेला निघाले, कोणाला काही दिलं नाही, परंतु राधेला ती बासरी आणि ती गळ्यातली वनमाळा जी होती ती राधेला दिली. कारण कारण त्या राधेचा ठाम निश्चय झाला होता, अरे तू शरीराने त्या मथुरेला गेला असतील, परंतु माझ्या हृदयातून काय मात्र तू जाऊ शकत नाही जाऊ शकत. मग त्या जनाबाईंनी सुद्धा तुझे धनी म्हणे बा विठ्ठला, मी जीवेन सोडी तुला, पण त्याच्यासाठी हृदय बंदी खाना केला आणि हात विठ्ठल कोण दिला. तुकोबाराय तेच सांगतात, काय राहो आता हेची ध्यान, डोळा मन लंपटो, पण त्याच्यासाठी कोंडू कोंडू धरीन जीव, देह भावे पूजीन. ही क्रिया सदोदित घडणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने संतांनी त्या क्रिया केल्या, तुमच्या माझ्या पुढं मांडल्या. फक्त तुमचं माझं काय झालं तर मग मात्र आता बाबांच्या भाषेत तो दृष्टांत देणं गरजेचं आहे. बऱ्याचशा मंडळींनी ऐकला असेल, पण प्रसंगानुरूप तो दृष्टांत देणं गरजेचं आहे. माझ्यासारखे 2 गावातले तरुण कार्यकर्ते पावसाळ्याचे दिवस होते आणि इकडे गरम होत होतं म्हणून गेले झाडाखाली. दुपारची वेळ जेवले टाचून होते आणि झोपले तर नेमका असा तडतड आवाज यायला लागला. म्हणून पाहिलं डोळे उघडून तर ते नेमकं जांभळाचं झाड होतं. त्याचे ते पावसाळ्याचे दिवस होते, जांभळं लागलेली होती. आणि ते नेमकं जांभूळ काय व्हायचं, तर त्याच्या तोंडावर पडायचे, डोळ्यावर पडायचे, नाकावर पडायचे, इकडे तिकडे पडायचे. पण हे पठ्ठे असे होते, हे पक्के हिरेला पेटले होते. त्यांनी विचार केलं, ज्यावेळेस तोंडातच जांभूळ पडेल त्याच वेळेस खायचं नाही. हा करून बसले, पण ते असं इकडं पडायचं, तिकडं पडायचं, नाकावर पडायचं, इकडं खाली पडायचं, पण ते तोंडात काही पडत नव्हतं. कर्म धर्म संयोगाने एकाच्या मिशीवर पडलं ते. पण आता यांनी ठरवलं काय होतं, तर ते तोंडात पडलं पाहिजे. बराच वेळ तसाच बसलं, असे झोपून राहिली. पडू द्या म्हणले तोंडात. ते तर पडलेले होते, त्याच्यामुळं बाकीचं काय झालं तर दिसत काही नव्हतं. तर त्याच्यात आवाज आला. त्या काळचा घोड्यावर प्रवास होता. एक असा मिलिटरीतला जो होता, घोड्यावर बसून चालला होता. ओ म्हणलं इकडे या. त्याला वाटलं काय हो, याला काही झालंय का काय म्हणून हे बोलत. काय हो, काय नाही म्हणले, हे जांभळं पडू राहिले, पण ते आमच्या तोंडात काय पडत नाही म्हणले. तेवढे याचे मिशीवर पडले म्हणजे तेवढं दाखवून घ्या. त्यांनी विचार केला, आपल्या ह्या देशामध्ये असे पैदा झालेले, याच्यामुळे देश 10 वर्ष पुढे जाण्याऐवजी 50 वर्ष मागं जाईल. हे यांना फटके दिल्याशिवाय काही नीट केल्याशिवाय जमणार नाही. त्याच्या डोक्यात खटकी पडली. त्यांना धरलं, ज्याच्या मिशीवर पडलो त्याला उठवलं, असं जे फटके दिले. तर दुसरा जो शेजारी पडलेला होता तो म्हणला आणखीन 2-4. त्याला वाटलं याला फटकावलं. हा म्हणतात म्हणलं का रे बाबा,
अहो, काय म्हणले सांगायचं, मी आ करून बसलो, एक फिरस्त कुत्र आलं, त्यांनी टांग वर केली, माझ्या धार लावली, म्हणले हा हाड सुद्धा म्हणला नाही. मग तर याचं टेम्परेचर आणखी चढवलं. अरे म्हणले हा तरी बारा, हा याचा बाप निघाला. म्हणले कुत्र याच्या तोंडात मुतून गेलं तरी याने हाड म्हणायचं, तो कशाला हाड म्हणेल. म्हणले धरून असा उचलू उचलू हात पटला. सांगण्याचा मतीचा अर्थ एकच, इतकं तुम्हा आम्हाला पार नाका तोंडाशी आणून दिलं. बाबा नेहमी सांगायची, ताट वाढून दिलं, तुमचं माझं काम काय राहिलं. ते गोळे तोडून पोटात घालायचे, ते जर तुम्हा आम्हाला होत नसेल तर संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळसी मती मंद केवी करे. माऊली ज्ञानोबा सांगता, साधू सज्जनांनी भगवंताच्या अनुभवाचा पूर्णपणे अनुभव घेतला आणि पूर्णपणे अनुभव घेऊन जे वाट्याला आलं ते कर्म केलं, कर्म सोडले नाही. आता परफेक्ट अनुभव तर तुम्हाला आम्हाला आलाच नाही असं म्हणावं लागेल, कारण ह्या पद्धतीने तुम्ही आम्ही सांगा मला एखाद्याने माझ्यासही गवळणी सारखा पूर्णपणे अनुभव आला का. तुम्ही म्हणाल कसं कारवा, आम्हाला जसं भागवतात सांगितलं, नाथरायांनी जसं सांगितलं, तुकोबारायांनी जसं अभंगात सांगितलं, माऊली ज्ञानोबारायांनी जसं सांगितलं तसा अनुभव आला. अरे आला इथपर्यंत ठीक आहे, पण तसा टिकला का तो, हा प्रश्न महत्वाचा आहे. तुम्ही म्हणाला असं कसं म्हणता, असं जर म्हणावं तर तुम्ही आम्ही अशी आळशी झालोच नसतो झालो. कारण परमार्थ करणे म्हणजे निवड अवस्था होणे म्हणजे परमार्थ नाही. तुम्हाला कसं बोलता, बरोबर आहे, निवड अवस्था झाल्या, परंतु परमार्थ कशासाठी करायचा, कशासाठी करायचा, जे टाकायचंय ते टाकून द्यायचंय, जे पाहिजे ते अंगीकारायचंय, पुढे मार्ग वाट चालायची, यासाठी परमार्थ करायचा. या नाव कर्म करून नैष्कर्म स्थिती. अर्जुनाला तेच सांगितलं की युद्ध कर, पण मी करतो असं मुळीच मनात आणू नको. अरे तुम्ही आम्ही सांगतो, आम्ही चिंतन करतो, आम्ही नामस्मरण करतो. जर मग संतांच्या भाषेत सांगितलं, कोणाच्या उपकाराला तुम्ही नामस्मरण करता, तुम्ही तुमच्याच उद्धारासाठी नामस्मरण करता का दुसऱ्याच्या उद्धारासाठी नामस्मरण करता. नाही, आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगळी. जो करील त्यालाच त्याचा फायदा मिळणार आहे. पण तो जे नामस्मरण करणारे आपण करतो, माझ्या सहित तुम्ही आम्ही करतो, कोणासाठी करतो, अरे आपल्यासाठीच करतो, दुसऱ्यासाठी करत नाही, हे लक्षात घ्या. कारण मी केलेलं नामस्मरण माझ्याच उपयोगी येणार आहे, ते दुसऱ्याच्या उपयोगी येणार नाही. समोरच्यानी केलं ते त्याच्या उपयोगी येणार आहे. आणि मग राहिला प्रश्न कोणता, तर हा जो मी आहे तो सुरुवातीला घालवायचा. मगाशी सांगितलं मी तू पण जाऊ दे, तुम्ही द्वैत घालवायचं आहे. आणि द्वैत गेलं तर मग अद्वैत कुसरी वेगळाच जाणे. प्रश्न उरला कुठं. नवे नवे गवळणी त्या भावामध्ये भगवंताशी एकरूप झाल्या होत्या. तेच तुम्ही आम्ही आता कोण छाती ठोकपणे सांगू शकतो की नाही भगवंत मी एक स्वरूप झालो तर मग हे बाकीचं गळालं का तुझं. गळालं नाही, गळालं म्हणजे अजून काहीतरी शिल्लक आहे. अरे मग तेच घालवायचंय ना, तेच घालवायचंय. पूर्ण शुद्ध स्वरूपाने जोपर्यंत भगवंताचं चिंतन होत नाही तोपर्यंत भगवंत अंगीकारत नाही. गवळणी जरी यथा योग्य चिंतन करीत होत्या तरी सुद्धा काही गोष्टींचा मेळ न बसल्यामुळं भगवंतांनी काही वेळेस त्यांची परीक्षा घेतली. मग विरह अवस्था जी आहे तर तुमची माझी होते का. समजा आपण समजा आता एक विचार करायचा आहे, जे अनुभव आला, जे चिंतन घडलं ते पुन्हा पुन्हा घडतंय का, हे प्रत्येकाच्या मनात येत आहे का. आता माझे बरेच दिवस झाले व चिंतन माझं झालंच नाही, आता कसं झालं, असं का व्हावं बा, असा कधी प्रश्न पाडलाय का. मुळीच पाडला नाही. ज्यावेळेस आपलं कसं आपलं तर आधीचा हाऊस, त्यात पडला पाऊस, गली झाला चिखल, कशाला जायचं दूर, आणि इथंच आपलं पंढरपूर. म्हणजे ही स्थिती तुमची माझी, ही तुमच्यातच आहे. काय आधीच हाऊस परमार्थाची,
त्यात पडला पाऊस. त्याच्यामुळं काय झालं, पाऊस पडल्यामुळं चिखल झाला. आता मनातून वाटतंय बा पंढरपूरला जावं, पण चिखल झाला. आता चिखल म्हणून म्हणले, घरचे म्हणले काला चिखलात जाता बा तुम्ही ना, इथं का भगवंत नाही का, आहे ना, मग बसल्या घरातच. तीच गंमत तुमची माझी झाली, तीच झाली. आणि ते कधी बंदे म्हणले, इतकं काय काय पुढे गेले, अरे म्हणले ते तर चालूच आहे. कधी बंदे म्हणले, अरे बंद ते तुला माहीत नव्हतं तरी ते बंद नव्हतं. आणि ते बंद झाल्यावर तू राहशील का? ते जर बंद झालं तर ते तू राहशील का? मग ते चालूच होतं, पण तुला त्याची जाणीव नव्हती. भगवंताच्या कृपेने, त्या नामाने, संतांच्या आशीर्वादाने ती जाणीव झाली. पण एकच तुझ्या माझ्यात राहिलं, काय? जाणवणी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून दावणी. त्या गवळणींना जसं भगवंताचं प्रेम लाभलं, तशा पद्धतीने ते प्रेम तुम्हा आम्हाला लाभावं. आणि म्हणून 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 त्याचा अट्टास तुम्हा आम्हाला करायचा आहे. साधूची कृपा झाली, महात्म्याची कृपा झाली. त्यांच्याकडून ते जे चांगल्या चांगल्याला माहीत नाही ते नाम तुम्हा आम्हाला मिळालं. त्याची रीत कळाली, प्रक्रिया समजली, त्याचा थोडाफार का होईना अनुभव आला. आता एकच गोष्ट राहिली, आता एकच गोष्ट राहिली, काय? तो मज व्हावा, तो मज व्हावा आणि वेळोवेळा व्हावा पांडुरंग. मग ती स्थिती साधू संतांना ती अपेक्षित आहे की त्याचा ध्यास लागावा. माऊली ज्ञानोबाराला ध्यास लागला, काय? पहिलं तो गे काऊ कोकता हे, शकून गे माये सांगता हे. पहिलं तो गे काऊ कोकता हे, ते शकून झाले माऊली ज्ञानोबारायला. तुम्हा आम्हाला सुद्धा शकून व्हायला पाहिजे. जसं वय होतं तसं तुम्हा आम्हाला पैल तीराचे शकून व्हायला पाहिजे. साधू संत तेच सांगतात, भवसागर तरता कार्य करीत सा चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवनिया. मग तुमचं आमचं एकच काम आहे, त्याचे पायी गाला मिठी, मोल न घेई जग जेठी. तर त्याच्यासाठी भावा एकासाठी खांदी वाही आपुल्या. तो भाव एकनिष्ठ भाव पाहिजे. आणि एकनिष्ठ भाव जर झाला तर प्रश्नच नाही. अरे एकनिष्ठ जर भाव झाला तर भगवंत स्वतः सांगतात, रमा माझ्या पट्टाची राणी, मी तिची सेवेची लावली चरणी. खांदी वाहिल्या गवळणी, भक्त शिरोमणी गोपिका. त्या गोपिका मी खांद्यावर वाहिल्या. काय कारण? त्यांचा तो तसा उत्कट असा भाव झाला. तो उत्कट भाव तुम्हा आम्हाला व्हावा. साधू सज्जन त्यासाठी अट्टास केला. अरे व्हायलाच पाहिजे. साधू सज्जन सांगता, दुडिया माझारी कानवा झाला से भारी. ही दुडिया माझारी कानवा झाला से भारी. उचंबळे गोरस सांडे बाहेरी. उचंबळून यायला पाहिजे. उचंबळे गोरस सांडे बाहेरी. पण त्यासाठी गवळणी. त्या काय झालं त्या गवळणी? त्या नामाचा छंद घेतला, गवळणी. आपण काय वाहून नेतोय ते विसरून गेल्या. गोरस म्हणून विसरल्या. आपलं असं कधी झालं का बुवा त्या नादामध्ये तुम्ही आम्ही विसरूनच गेलो? नाही ना, नाही नाही नाही. अरे तुमच्या माझ्यात इतकं मुरलेलं येते, काय हा प्रपंच नाही विसरू शकत. त्याच्यातले आपण नाही विसरू शकत. जे मुरायला पाहिजे तो नाही मुरत. प्रपंच मात्र पक्का मुरतो. एखाद्याकडे 10 रुपये जरी राहिले तर 17 वेळा त्याच्या डोक्यात राहतं, अरे याने अजून आपले पैसे दिले नाही बरं का.
फिरा. पण मग मी 2-3 दिवस झाले चिंतनालाच बसलो नाही, तो मला आठवलंच नाही. असं कधी एखादा तळ म्हणून असं झालं का बा आता मला भगवंत आठवलंय ना, आज मी संध्याकाळी जेवतच नाही. असं कधी झालं? मुळीच झालं नाही. माऊली ज्ञानोबरायांनी फुकट त्याच्यासाठी अभंग केला नाही. नित्य नेम नामी हे प्राणी दुर्लभ. नित्य नियम काय कीर्तन नाही, नित्य नियम प्रवचन नाही, नित्य नियम काय सांगितलं? नाम सांगितलंय, नाम. मग इथंच आता महाराज मंडळी वाटतं आज इथं तारीख आहे, उद्या तिथे आहे, सकाळचं प्रवचन इथं, दुपारचं इथं आहे, आणि संध्याकाळचं कीर्तन इथं आहे. अरे ते नाही. माऊली ज्ञानोबरायला साधू सज्जनांना अपेक्षित काय आहे? नित्य नियम नाम. ते सांगतात ना, अरे मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे, मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. ते कसं वरवर नाही, कारण बाबा तुला सांगायची वरवर भजन करून काही नाचायाची एकच घाई. उडती रे बा तटतट, चल मना शोध कर झटपट, नाहीतर अवघी लटपट रे लटपट. लटपट होऊन जाईल तरी साधक असला, नामधारक असला तरी नाही नाही नाही. त्याच्यासाठी एक तत्व नाम दृढ धडी म्हणा, हरिसी करुणा घेईल तुझी. दृढ दृढ धरायला पाहिजे, दृढ पक्क. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, आत्मविश्वास आला पाहिजे. वृत्तीसी मार्जन केले आसे, केले आसे. वृत्ती जागेवर पाहिजे. माऊली ज्ञानोबर ते सांगितले, वृत्ती हे निवृत्ती झाली, मन जन न दिसे तेथे. वास्तविक मला तुमची माझी स्थिती काय आहे? सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. पण जर साधू संतांची कृपा झाली, वृत्ती हे निवृत्ती झाली, परिणाम जन न दिसे तेथे. पण त्याच्यासाठी मी माझे हरपले, काही जेथे तेथे. आणि परिणाम अदृश्य तेथे झाले, काही दृश्य जे होते. आणि मग सुखे मी निजलो गा पुण्य चारोनी तेथे. आणि त्रिकुट शिकरी गा दान मिळे आई ते. अरे काय सुंदर मजा आहे, खूप मजा आहे, खूप मजा आहे. परंतु आहे तिथं काय? तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान कळू येईल. मग हे काय करायला पाहिजे? तर सुरुवातीलाच तुम्हाला मला सांगितलं, गात जागा गात जागा गात जागा गात जागा. आणि एकच करायचंय, प्रेम मागा विठ्ठला. एकच गोष्ट भगवंताकडे मागायची, काय? प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. त्याच्यासाठी गात जागा गात जागा गात जागा. भगवंताने सुद्धा ते सांगितलं, अरे गोपाळांनो, तुम्हाला जर माझ्या प्रेमाची भूक असेल एकच करा. गोपाळांनो, राम नामी जागा जागा रे जागा गा जागा. गोपाळांनो, राम नामी जागा. जागले नव्हते, जागले ते. त्यांनी एकच ध्यास घेतला, फक्त
नवीन नवीन भांडण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला. इतकं प्रेम भगवंतावर. भांडण कोणाचं होतं? एखाद्या तुमचं माझं तर ते आपलं प्रापंचिक भांडण द्या सोडून. पारमार्थिक भांडण कधी होतं? ज्यावेळी ज्याच्यावर प्रेम असतं, अतुल प्रेम असतं, त्याला मात्र अधिकार असतो रागावण्याचा, भांडण्याचा. गवळणींनी भगवंताशी भांडण केलं. कोणत्या जोरावरती? जनाबाईंनी शिव्या दिल्या. कोणत्या जोरावरती? प्रेमाच्या जोरावरती. तेच प्रेम तुम्हा आम्हाला मिळावं, त्याच्यासाठी तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे? या जन्माचं सार्थक जर व्हायचं असेल तर ती भगवंताचं प्रेम मिळावं. आता मीराबाईंनी काय केलं? फक्त काय कमी होतं? आपल्याला तरी काही ना काही गोष्टीची प्रपंचामध्ये अडचण असते आपल्या परिस्थितीनुसार. त्या माऊलीला काहीच अडचण नव्हती. तर तिने फक्त एकच केलं, भगवंताचं प्रेम मिळावं. साधू संतांनी तेच 8 तास केला. मला फक्त काय करावं? भगवंताचं प्रेम मिळावं. नामदेवरायांची स्थिती जर तुम्ही आम्ही पाहिली, प्रत्यक्ष भगवंत होती, पण हा जो प्रेमाचा विषय तो पाठीमागे राहिलेला होता. प्रेमाचा विषय पाठीमागे राहिला होता. अनुभवाचा जर विषय होता तर तो मागे राहिला होता. म्हणून साधू सज्जनांनी प्रयत्न केला आणि नामदेवरायाला योग्य मार्गावरती आले. आता तसंच मग आपण नामदेवरायाचे नामधारक आहे, म्हणजे आपण काय आहे? नामदेवरायच आहे. पण हे गोष्ट जसं त्याला दिसेना, घरला अंधार, ती गोष्ट तुमची माझी राहिलेली आहे. कधी घडलं हे? विठोबा खेत्रांची कृपा झाली, तो अनुभव आला. प्रल्हादाला कसं? यरू म्हणे काष्टी पाशानी आहे वनमाळी येथे. तशा पद्धतीने नामदेवरायाला दिसलं. आणि मग नामदेवरायाला दिसलं, माऊली ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात काय? भरला गंधाट हरेली से. तुकोबराय सुद्धा सांगतात विठ्ठल स्थळी. आता झालं, पण आपल्याला का दिसना? तर प्रश्न एकच आहे, जरी आपले डोळे व्यवस्थित असले तरी ह्या वातावरणामुळे त्याच्यावरती काही मधून मधून पडळ येतात. पडळ आल्यानंतर काय होतं? आता प्रत्येक वेळी काय ऑपरेशन करणं गरजेचं नाही राहत. ऑपरेशन सद्गुरूंनी केलं एकदा आपलं, तरी पण ह्या वातावरणामुळे वगैरे त्याच्यावर असा बारीक असा थर येतो. मग डॉक्टर काय करतात? तो थर जाण्यासाठी तुम्हाला आम्हाला ड्रॉप देतात. ड्रॉप देतातच ना. मग ड्रॉप दिल्यानंतर त्या ड्रॉपच्या माध्यमातून डोळ्यावरती आलेले जो थोडासा थर आहे, पडळ नाही म्हणता येणार, कारण पडळ ऑपरेशन शिवाय निघू शकत नाही. थर जो आहे वातावरणानुसार आलेला, तो काय होतो? बाजूला होतो आणि मग आपल्याला काय झालं? सद्गुरूंनी तुम्हाला आम्हाला ऑपरेशन केलं तुमच्या मागे, सांगितलं बुवा काय? डोळे जर जास्त दिवस टिकवायचे असेल तर हे ड्रॉप टाकत चाला. ते आपण काय केलं? दिसायला लागले ना, त्यांनी सांगितलं 3 वेळा ड्रॉप टाका बरं का. आपण दुर्लक्ष करीत एक वेळ सुरुवातीला माणसं काळजी घेतात, पण नंतर नंतर किती दिवस टाकायचं? नको टाकू. शेवटी बंद झाले तर मग काही वेळेस डॉक्टर सुद्धा सांगतात आता ऑपरेशन होणार नाही, आता आहे त्या स्थितीमध्ये तुम्ही राहा. तेव्हा सगळ्यांना विनंती आहे, काय? आपलं ऑपरेशन परफेक्ट झालेलं आहे, चष्मा योग्य नंबरचा दिलेला आहे, पण तो चष्मा जास्तीत जास्त TV पाहायला, मोबाईल पाहायला काही दिलेला नाहीये. हे उद्योग जर तुम्ही करत बसले तर तो नंबर वाढणार आहे. पण नंबर जर वाढला तर चष्म्याचा दोष आहे का? तो नाही, चष्म्याचा मुळी दोष नाही, तो तुमचा माझा दोष आहे. कारण आपण वाढवा उद्योग केले. तसं परमार्थामध्ये आपण जर वाढवा उद्योग केले
तर नक्कीच तुमचा माझा नंबर वाढणार आहे. तो नंबर वाढूच नाही, तो योग्य रीतीनं राहावा यासाठी काय करणं गरजेचं आहे, तर त्या चष्म्याला व्यवस्थित पुसून पासून ज्या कारणासाठी चष्मा दिला त्यासाठी वापर करणं गरजेचं आहे. मग नाम दिलंय तुम्ही आम्हाला, कशाला दिलं, कशाला दिली? आता मूळ प्रश्न आहे, कशाला दिली? रामदास बाबा नेहमी विचारायची, भाऊ हे कशासाठी करायचं हो? काय उत्तर द्यावं समोरच्यांनी? आता माझ्यासारखा असेल तर बघ प्रपंचामध्ये सुख समृद्धी यावी वगैरे याच्यासाठी कर. आता हे जर करायचं तर मग तू दिवस रात्र कष्ट कर ना बाबा. त्याच्यासाठी नाम नाहीये. त्यांनी सांगितलं, जेणे नाही जन्म यमाची यातना ऐशिया साधना करावी. एकच निर्धार करायचा, आता मी पुन्हा येणे नाही, आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. तुकोबारायांनी छाती टोकून सांगितलं तसं तुम्ही आम्ही सुद्धा आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. पण ते बोलणं खुंटेपर्यंत काय काय करायला पाहिजे? वाचेशी सद्गत जपे आधी, वाचेशी सद्गत जपे आधी, तर ती स्थिती होईल. नाही तर मग किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. ही स्थिती होऊ नये म्हणून माऊली ज्ञानोबरायाची ओवी आहे, मागील मुमुक्षु जे होते ते ऐसिया जाणोनी माते, कर्मे केली समजते धनुर्धरा. मग अर्जुनासारखा निर्धार झाला पाहिजे. गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझे गुणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. होईल का आपली ती स्थिती? होऊ शकते. पूर्ण जर मग होऊ शकते ती स्थिती पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोच. बाबाने मी विचारायचे, भाऊ अभ्यास व्यवस्थित चालू आहे ना? तर माझ्यासारख्यांनी काय विचार केला, अभ्यास चालू आहे म्हणजे काय, पाठांतर व्यवस्थित चालू आहे ना, कीर्तन प्रवचन व्यवस्थित चालू आहे ना, हा अर्थ घेतला. तो अभिप्रेत नाही. ठीक आहे, त्याची गरज आहे, नाही असे नाही, कारण ते सांगण्याचा विषय तो सांगितल्याशिवाय बाकीच्यांना कळणार नाही. अरे म्हणून का तोच विषय प्राधान्य आहे का? मुळीच नाही. प्राधान्य या गोष्टीला दिलं पाहिजे, काय, तो आणि मी नाही तुझा. माऊली ज्ञानोबरायाच्या बाबतीत सांगितलं, नामदेवरायाला देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे, तू आणि मी नाही दुजा, तू आणि मी नाही दुजा. ज्ञानदेव आत्मा माझा, ज्ञानदेव आत्मा माझा. हेच तत्व तुम्हाला मला सांगण्यासाठी माऊली ज्ञानोबरायांनी अभंगाच्या चरण सांगितलं, ज्ञानदेवा प्रमाण, आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एकच नांदी. अरे मग हे एकच नांदी हे तुम्हाला मला समजण्यासाठी तर खरा हा सगळा अट्टास करायचा आहे. आणि त्यासाठी मात्र भगवंताचं वारंवार चिंतन करणं गरजेचं आहे. कारण नामापरते साधन नाही, जे तू आणि करशील काही. साधू सज्जनांनी सांगितलं, एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. अरे किती सोप्या रीतीने सांगावं, किती सोप्या रीतीने सांगावं. अनंत उपकार आहे तुमचे माझ्यावरती. अरे केले उपकार सांगो काय, बाप न करी ऐसे माय, धर्मे त्यांच्या देखील पाय, आणि दिले अभय अक्षय
दानगा इथं कळाला अर्थ आपल्याला अभय आणि अक्षय. अभय म्हणजे अरे काळाचं जे भय आहे ते तुमचं नाहीस झालेलं आहे. आता काळ करून शक्य बळ कधी तुम्ही सांभाळिले संती आणि भय निरसली खंती. कशाचं भय? जन्म मृत्यूचं भय. आणि अक्षय अरे भगवंताचं जे प्रेम आहे ते अक्षय. अरे हे दोन्ही दान तुम्हाला आम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून त्या संतांना विसरायचं नाही आणि त्यांना ज्यांनी दिलेल्या नामाला विसरायचं नाही. आणि मग एक गोष्ट मात्र इकडे एक गोष्ट बाबांच्याच भाषेत सांगायचं ठरलं तर संत म्हणजे माणसं नाही, पण दुर्दैव असं की माणसं संत झाली. या जागेवरती माणसं संत झाले आणि म्हणून मेळ बसत नाही. वास्तविक पाहिलं तर संत म्हणजे ते ज्ञान, ते तत्व, आणि ते तत्व तुम्ही आम्ही आठवायला पाहिजे. आठवलं ना प्रश्नच नाही. ते तत्व तुम्ही आठवलं तर तो तुम्हाला आठवील. आणि म्हणून एवढाच निरोप साधू सज्जनांच्या कृपेनं तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये प्रकृती दोषाने काही जर वाढवा बोललं गेलं असेल तर तो प्रकृती दोष समजून पुन्हा मला परत द्यावा ही सगळ्यांच्या चरणी विनंती करतो. आणि हे पुष्प ज्यांच्या कृपेने तुमच्या पुढे हे 2-4 वेडेवाकडे शब्द सांगता आले त्या सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा यांच्या चरणी वाहतो आणि हे जे हितगुज आहे हे पूर्ण करतो. कुंडली कवर्धा हरी विठ्ठल.